नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं इथे अर्जुनची मैत्रीण मानसी आलेली असते आणि अर्जुन तिचा वकीलसुद्धा आहे, कारण तिची अडकलेली जमीन आता अर्जुन तिला सोडवून देणार असतो. त्याकरता ती इथे इंडियामध्ये आलेली असते. अर्जुन आणि मानसी त्याचबरोबर चैतन्य, कुणाल हे चौघंजणं बेस्ट फ्रेंड असतात. कॉलेजपासूनची यांची मैत्री असते. त्यामुळे आता मानसी इंडियामध्ये आल्यानंतर अर्जुनला भेटते, कारण तो वकील असल्यामुळे तिची मदत करणार असतो. तेव्हा इथे आता मानसी विचारत असते की चैतन्य येत नाही का? आता चैतन्याचं आणि अर्जुनचं जे काही मिसअंडरस्टँडिंग झालेलं असतं ते अर्जुन आता सगळं काही मानसीला सांगतो. त्यामुळे मानसीच्या सगळं काही लक्षात आलेलं असतं. त्यानंतर इथे मानसी कॅफेमध्ये गेलेली असताना तिथे चैतन्य आणि साक्षी या दोघांना ती बघते. त्यानंतर मानसी अर्जुनला सगळं काही सांगते. मी चैतन्याला एका मुलीबरोबर बघितलं, पण त्या मुलीला मी कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. तेव्हा इथे मानसी आता खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा करते. अर्जुनलासुद्धा माहिती नसतं की कुणालची गर्लफ्रेंड ही साक्षी शिकरे होती. ते सगळं आता इथे मानसी त्याला सांगते. तेव्हा अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणतो, काय बोलतेस काय तू? मला माहिती होतं की ही साक्षी शिकरे एक नंबरची फ्रॉड मुलगी आहे, ती क्रिमिनलसुद्धा आहे. मी चैतन्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण तिच्या प्रेमाची पट्टी चैतन्याच्या डोळ्यावर अशी काही बसली आहे की त्याला आता साक्षीचे वाईट चांगले गुण काही कळत नाही आहे. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की कुणालचासुद्धा त्या साक्षी शिकरेने जीव घेतलेला आहे, कारण त्याच्यासुद्धा डोळ्यावरती तिच्या प्रेमाची पट्टी अशी काय चढली होती. ती त्याला सोडून गेली. त्याला म्हणाली की तुझ्यासारख्या भिकाऱ्याबरोबर मी लग्न करणार नाही, तेवढी तुझी लायकीच नाही आहे. ते त्याला सहन झालं नाही आणि त्याने स्वतःला संपवलं. हे तर आपल्याला माहितीच आहे. मग चैतन्य असं का करतोय? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, कारण चैतन्याला माहिती नाही आहे कुणाला फसवणारी मुलगी ही साक्षी शिकरे होती. तेव्हा आता इथे मानसी आणि अर्जुन आणि त्यांना मदत करते सायली, हे तिघंजणं मिळून आता चैतन्याला साक्षीच्या तावडीतून कसं काय सोडवणार आणि त्याचा जीव वाचवणार हे आता आपण सविस्तरपणे बघणार आहोत. तेव्हा इथे आता मानसीने सगळं काही अर्जुनला सांगितलेलं असतं. अर्जुनला खूपच जास्त काळजी वाटते. तो म्हणतो की मन्या, मी किती वेळा चैतन्याला तिच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला, पण चैतन्याला मी चुकीचा वाटतोय. त्याला असं वाटतंय की मी त्याच्या वाईटावरती आहे. साक्षीचं आणि त्याचं नातं मला पटत नाही आहे, म्हणून मी हे सगळं करतोय. माझ्या बायकोच्या केसमध्ये ती इन्व्हॉल्ड आहे, म्हणून मी हे सगळं करतोय. पण त्याच्या मागचं कारण त्याला कळतच नाही आहे. माझं प्रेम त्याला कळतच नाही आहे. त्या एका मुलीसाठी तो एवढ्या वर्षाची मैत्री तोडायला तयार झाला आहे, पण तो त्या मुलीचं सत्य जाणून घेण्यासाठी अजिबातच तयार नाही आहे. तेव्हा इथे सायली म्हणत असते, पण ती मुलगीसुद्धा खूप जास्त चलाक आहे. ती तिची चांगली बाजू चैतन्य सरांना नेहमी दाखवते, वाईट बाजू तिची अजून कुणासमोरही ती आणत नाही आहे. तेव्हा इथे चैतन्य सरांना तिने असं काय आता फसवलं आहे की चैतन्य सरांना तिच्या तावडीतून सोडवणं हे खूपच जास्त आता कठीण बसतं आहे. आता काही पुरावे सादर केल्याशिवाय त्यांच्या डोक्यातून तिचं हे प्रेमाचं जे भूत आहे ते काढल्याशिवाय त्यांना आपलं बोलणं ऐकूच जाणार नाही आहे. तेव्हा इथे मानसी म्हणते, मग आता काय करायचं? त्यासाठी आपल्याला चेतूबरोबर बोलायला हवं आहे. त्याला सगळं काही तिच्याबरोबर सांगायला हवं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की मन्या, तू आता आली आहेस ना, आता सगळं काही व्यवस्थित करशील. तेव्हा इथे थोडी सायलीसुद्धा जेलस होत असते, पण तरीसुद्धा ती आता त्या दोघांकडे दुर्लक्ष करते आणि त्यांची मैत्री तिने आता स्वीकारलेली असते. तेव्हा इथे सायली म्हणत असते, पण आता चैतन्य सर तुम्हाला भेटायला येतील का? तेव्हा अर्जुन म्हणतो की नक्कीच येईल. मला असं वाटतंय की आता महिपत शिकरे जेलमध्ये गेला तेव्हा मी जे काही पुरावे सादर केले होते त्यावरून चैतन्याला तर कळले की मी चुकीचं काहीच बोलत नव्हतो. त्याच्याबद्दल माझं जे काही मत होतं ते मी परखडपणे मांडलं होतं आणि चैतन्याला ते पटलं होतं. तेव्हा सिनियरबरोबर तो सुद्धा मला घरी कॉंग्रॅच्युलेट करायला आला होता. तेव्हापासून आमचं काही बोलणं झालेलं नाही आहे. तेव्हा मानसी म्हणते, पण साक्षी शिकरे हिने आपल्या कुणालासुद्धा संपवले हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे ती मुलांचा फायदा करून घेते, त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवते आणि मग त्यांना ती सोडून देते. मग त्यांची हालत अशी होते की ते स्वतःला सावरूसुद्धा शकत नाही आहेत. तेव्हा इथे अर्जुनला आता चैतन्याची हीच काळजी वाटत असते. तेव्हा मानसी म्हणत असते, आपण एक काम करूया, मी आता आली आहे ना, तेव्हा मी त्याला फोन करते, आपण चौघंजणं कॅफेमध्ये भेटूया आणि तेव्हा मग मी साक्षी शिकरेचं सत्य चेतूला सांगेन. तेव्हा अर्जुन म्हणतो, तूच फोन कर आणि त्याला बोलावून घे. तेव्हा इथे आता मानसी फोन करते आणि इथे चैतन्यालासुद्धा ती कॅफेमध्ये बोलावते. म्हणते, मी इंडियामध्ये आल्यापासून तू मला भेटलेलाच नाही आहेस, ये ना, आपण चौघंजणं भेटूया. तेव्हा इथे चेतू आधी तर नाही म्हणत असतो, पण नंतरला मानसी आल्यामुळे तो भेटायला तयार होतो. तेव्हा इथे चैतन्य, अर्जुन, मानसी आणि त्यांच्याबरोबर सायलीसुद्धा असते. चौघंजणं कॅफेमध्ये भेटलेले असतात. तेव्हा इथे आता कॉफी वगैरे मागवली जाते आणि त्यानंतर मानसी म्हणते, मी तुला एका कॅफेमध्ये मुलीबरोबर बघितलं होतं, ती तुझी गर्लफ्रेंड आहे का? तेव्हा चैतन्य म्हणतो, हो, ती माझी गर्लफ्रेंड आहे आणि अर्जुनच्या तोंडाकडे बघायला लागतो. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुनने तुला सगळं सांगितलंच असेल ना? तेव्हा मानसी म्हणते, हो, मला सगळं सांगितलं आहे त्याने, पण मला तुला
तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे जी तुला माहिती नाही आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, मानसी प्लीज साक्षीच्या विरोधामध्ये एक शब्दसुद्धा बोलू नकोस, कारण अर्जुनने फक्त त्याच्या बाजूने तुला सांगितलं असेल. साक्षी खरंच खूप चांगली मुलगी आहे, ती तिच्या वडिलांसारखी अजिबातच नाही आहे. तेव्हा मानसी म्हणते, मला ह्या सगळ्याबद्दल काही बोलायचंच नाही आहे, फक्त मला तुला एक गोष्ट सांगायची आहे आणि ती मी स्वतः बघितले म्हणून मी तुला सांगते. कुणाचं ऐकून तर मी अजिबातच बोलत नाही आहे. तुला माहिती आहे का कुणालची गर्लफ्रेंड कोण होती? तेव्हा चैतन्य म्हणतो, नाही, त्याने आम्हाला फक्त तिच्याबद्दल खूप काही सांगितलं होतं, पण कधी भेटवलं नव्हतं. आणि तसंही ज्या दिवशी तो भेटवणार होता त्याच दिवशी त्यांचा ब्रेकअप झाला होता आणि दुसऱ्या दिवशी तर आपल्या कुणालने. तेव्हा इथे आता तिघेही गप्प बसतात. तेव्हा मानसी म्हणत असते, तुम्हाला कुणालाच माहिती नाही आहे त्याची गर्लफ्रेंड नक्की कोण होती, पण मला माहिती आहे, मी स्वतः तिला बघितले आणि भेटलेसुद्धा. तेव्हा मानसी म्हणते की आपल्या कुणालची गर्लफ्रेंड होती साक्षी शिखरे. तुम्हाला सगळ्यांना फक्त तिचं नाव साक्षी असं माहिती आहे, तुम्हाला कुणाला तिचं सरनेम माहिती होतं का? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, त्यांनी कधी तसा उल्लेखच केला नाही आहे. तेव्हा मानसी म्हणते, तिचं नाव साक्षी शिखरे होती आणि तसंही मी तुम्हाला दोघांना कॅफेमध्ये बघितलं होतं. अर्जुनने मला काही सांगायच्या आधीच मीच त्याला सांगितलं होतं की चैतन्य ज्या मुलीच्या प्रेमात आहे ना, जी त्याची मैत्रीण आहे, ती साक्षी शिखरे आहे, आपल्या कुणालची गर्लफ्रेंड. तेव्हा इथे आता चैतन्याला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणतो, मानसी तू खरं बोलतेस ना की अर्जुनच्या बोलण्यात येऊन तू तिच्याबद्दल मला काही वाईट साईड सांगतेस? तेव्हा मानसी म्हणते, तू सुद्धा माझा मित्र आहेस आणि अर्जुनसुद्धा माझा मित्रच आहे, त्याच्यामुळे मी कधीही याचं ऐकून तुला वाईट साईड बोलणार नाही आहे. मी साक्षी शिखरेबद्दल बोलते. तू खूप गुणी मुलगा आहेस, पहिल्यापासूनच तू साधा भोळा आहेस, तुझ्या स्वभावाचा ती सुद्धा गैरफायदा घेईल. कुणालसुद्धा खूप साध्या स्वभावाचा होता, तुला माहिती आहे ना. शेवटीला काय झालं, त्याला ब्रेकअप पचवता आलं नाही आणि त्याने स्वतःला संपवलं. म्हणून मी तुला हे सगळं सांगते. तुझी अवस्था कुणालसारखी होता कामा नये. तू आमचा मित्र आहेस म्हणून तुला वाचवण्याचं काम आम्ही करतोय. तेव्हा इथे सायली म्हणत असते, चैतन्य सर प्लीज, आपला जो काही राग असेल ना तो आपण बाजूला ठेवूया, पण एकदा साक्षीचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ती खरंच चांगली मुलगी नाही आहे. तिने आश्रमामध्ये येऊन आम्हाला सुद्धा खूप वेळा धमकी दिलेली आहे, याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही आहे. आता तुमचं तिच्यावरती खूप जास्त प्रेम आहे म्हणून तिची बाजू तुम्हाला दिसत नाही आहे. तेव्हा इथे चैतन्याला आता मानसी, सायली आणि अर्जुन समजवण्याचं काम करतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, आधी मी बघेन आणि नंतरच मी विश्वास ठेवेन तुमच्या बोलण्यावरती. तेव्हा इथे चैतन्य आता मानसीच्या, अर्जुनच्या सांगण्यावरून आता साक्षीवरती बारीक लक्ष ठेवतो आणि तेव्हा आता तिच्या बारीक सारीक हालचाली आणि तिचं खोटं बोलणं, मध्येच ओरडणं, मध्येच प्रेम करणं, या सगळ्या गोष्टी आता तो ऑब्झर्व करतो. आणि नंतरला चैतन्य आता साक्षीची केस लढणार असतो. तेव्हा इथे चैतन्याला खात्री पटलेली असते, अर्जुन, मानसी, सायली तिघेही खरं बोलत आहेत. साक्षी ही खूपच जास्त चालाक मुलगी आहे आणि ती माझा आता फायदा घेऊन मला सुद्धा ती सोडून देईल. तेव्हा आता कोर्टामध्ये सगळेजण हजर होतात. साक्षीचा वकील म्हणून चैतन्य तिची केस ही लढणार असतो. पण आता चैतन्याच्या लक्षात आलेलं असतं की अर्जुन जे काही बोलतोय ते सगळं खरं आहे. साक्षी एक नंबरची खोटारडी आहे आणि तिच्या प्लॅनमध्ये तिला मदत करते ती प्रिया. तेव्हा इथे आता कोर्टामध्ये सगळेजण जेव्हा एकत्र येतात तेव्हा केसची ओपनिंग करायला सांगतात. तेव्हा चैतन्य म्हणतो, मी साक्षी शिखरे यांचा वकील म्हणून इथे आलो होतो, पण मला तर त्यांची केस लढायची नाही आहे. मी त्यांच्या वतीने ही केस लढत नाही आहे, मी ही केस सोडून देतो आहे, असं आता चैतन्य म्हणतो. आणि अर्जुनला म्हणतो की तू जे काही बोलत होतास ते सगळं खरं होतं, मी तुझ्यावरती विश्वास ठेवला नाही, मला माफ कर. तेव्हा चैतन्याचं बोलणं ऐकून आता साक्षी पूर्णपणे कोमातच जाते. तिला खूप मोठा धक्का बसतो, कारण तिचं सत्य चैतन्याच्या समोर अर्जुनने आणलेलं असतं.